या वेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे, दोघं जण जज करतायत. एक जण येईल बॉलच्या खाली ज्याने कंप्लीट केली आहे त्या ठिकाणी कॅच. आपण पाहू शकाल जो फिल्डर तैनात होता कपिल. विकेट. मॅन ऑफ द मॅच गेल्या मॅचचा गौरव, ज्याने अगदी विध्वंसक खेळ केला तो गौरव ठरला मॅन ऑफ द मॅच. आकाश ठाकरे ब्रदर्स ग्रुप सदस्य आकाश ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरित केलं जाईल. आकाश ठाकरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक करिता रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ सुंदर चेंडू बघायला मिळालाय, थोडेसे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मिस होऊन विकेटच्या मागे डॉट. पुढचा बॉल मयूर. यावेळी मात्र फलंदाजीचा स्टान्स आपण पाहिला आगळा वेगळा आहे. प्रचंड वेगानं चेंडू हाताळलाय पंचांकडनं. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजाला फर्स्ट बाउन्सची वॉर्न दिली जाते, 1 फॉर दी ओव्हर. मयूर करिता या ठिकाणी त्यांचे पाठीराखे आहेत ते चीअर करतायत. मयूर याच्या प्रति विकेट करिता रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आकाश ठाकरे ब्रदर्स ग्रुप सदस्य यांच्या माध्यमातून एक विकेट घेतलेली आहे यानंतरच्या का. ओके, वरती विकेटनं गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल फुलटॉस बॉल मिळालाय आणि सरळ थर्ड क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक. बॉल निघून जाईल, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. ओव्हर दी विकेटनं या वेळेला मात्र ओव्हर दी कव्हर बॉलला पाठवलंय, 1 बाउन्स, सरळ सीमा रेषेला क्लिअर करणारा. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सलगचे 2 चौकार मैदानात बघायला मिळालेत. धावसंख्या या 4 न वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 8 या अंकावर. 8. गोलंदाजी करण्याकरिता लाईव्ह स्क्रीनवर ना पाहू शकाल. गोलंदाजीसाठी वाडा तालुक्यातील एक प्रतिभा संपन्न खेळाडू, प्रतिभा संपन्न गोलंदाज, सातत्याने ज्याच्या गोलंदाजीमध्ये अनेक फलंदाजांना ज्यानं अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलेला आहे, तो डावखोऱ्या हातानं अगदी वेगवान गोलंदाजी करणारा नाव आहे विवेक जाधव उर्फ बाबू. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरनं. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर महेश बॉलवर जात आहेत.
बॉलला खूप वेगानं स्टॉप करतील आणि त्या ठिकाणी फेक करेपर्यंत एकच सिंगल मिळते. यष्टांच्या मागे आपण प्रीतम यांना पाहतोय. त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपला पाहिलं तर जयेश बघायला मिळत आहेत. 30 यार्डच्या आतमध्ये आपल्याला मयूर, महेश आणि तदनंतर कल्पेश आणि गणेश मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज प्रोव्हाइड करण्यात आल्या. अर्थातच सिद्धेश मोरे, साई ऑटो व्हील्स सफल झाले आणि या वेळेला मात्र दांडी गुल. यू मिस देन आय विल डेफिनेटली हिट याचं उत्तम प्रात्यक्षिक. याच गोष्टीकरिता सातत्याने या खेळाडूला या संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. डावखोऱ्या हाताचा मलिंगा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र यावेळी गोलंदाजी करण्याकरिता विवेक जाधवनं मिळवून दिली सफलता. फर्निचर केलं डिस्ट्रॉय. विकेट या ठिकाणी विकेट आली आहे. पुढचा बॉल याही वेळेला प्रचंड वेगानं परंतु दिशा भरकटली आहे. वा प्रीतम, क्या बात आहे. सुंदर पद्धतीने या ठिकाणी मात्र बॉलला स्टॉप केलं मैदानामध्ये त्याने. याही वेळेला दिशा भरकटी आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरनं. याही वेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. 3 जण येत आहेत आणि कपिलचा बॅलन्स कुठेतरी या ठिकाणी थोडासा बिघडलाय. धावचीची संधी पंचांकडे अपील मात्र पंच दर्शवतात इट्स अ सेफ. वेगानं आले परंतु थोडेसे जास्त पुढे गेलेले. राऊंड विकेटनं या वेळेला पुन्हा एकदा कॅच उडली आहे. आता निखिल भोईर स्वतः बॉलवर झेपावेल आणि एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी कॅरी केली जाते निखिल भोईर यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन खेळाडू बाद. ठिकाणी मात्र घेऊन प्रचंड वेग 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 आणि वेग. विवेक जाधव वेगावर स्वार होत असताना या ठिकाणी बघायला मिळतोय. रफ्तार आणि रफ्तार एकच गोष्ट मैदानात बघायला मिळतीये. नाव आहे प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा, सातत्यपूर्ण चेंडू हाताळणारा, फलंदाजांना मात्र समजून देत नाहीये अशा पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी विवेक जाधवकडनं बघायला मिळतीये. पुढचा बॉल राऊंड विकेटनं सज्ज होईल. याही वेळेला ब्लॉक मध्ये हाताळला परंतु या वेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल दणदण करीत मैदानाला गुदगुल्या करत सरळ निघून जाईल. सीमारेषेला क्लिअर करणारा चौकार. 4 वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचलाय 17-17.
नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं वाडा तालुक्यातील एक परफेक्ट ऑलराऊंडर गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे निखिल भोईर. ओव्हर दी विकेटनं सज्ज होतोय. यावेळेला आपण पाहिलं तर थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. या वेळेला फटका फसलाय. कपिल पोहोचेल का? वा क्या बात आहे. आकाश ठाकरे खुश. ही कॅच घेतली त्याकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. क्षेत्ररक्षकाकरिता प्रतस ग्रुप सदस्य आहेत. स्वतःची टुर्नामेंट आहे आणि डेफिनेटली प्राइस तर ते लावणारच. आणि तीच गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते. सागर पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की या कॅच करिता आकाश ठाकरे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सज्ज होईल. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आले तो वरती विकेटनं त्याच्या विपक्षात. याही वेळेला निखिल भोईर परफेक्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी बघायला मिळते. बॉल जर का पाहिला तर मिस करून विकेटच्या मागे डॉट बॉल प्रीतमच्या हातात निर्धाव स्वरूपात निघून जाईल. ज्या पद्धतीने मात्र गांधरेकर बॉलिंग करतायत, ज्या पद्धतीने गांधरेकरांची गोलंदाजी बघायला मिळते, याही वेळेला अजून एक डॉट बॉल मैदानात येत असताना बघायला मिळतोय. 1 मोर डॉट बॉल. चार चेंडू संपलेत आणि धावसंख्या पाहिली स्कोर कार्डवर 17 या अंकावर स्थापित आहे. 17 हा 17 अक्षरशः नेहरोलीकरांकरिता खतरा बनलाय. याही वेळेला वा निखिल भोईर वा क्या बात आहे. अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी मात्र समोरनं बॉलला फिरवलंय. ही या खेळाडूकडे असलेली क्षमता आहे, प्रतिभा आहे. टप्पा पडल्यानंतर बघा कशा पद्धतीने बॉलला कट करतोय, कारण त्याच्याकडे सुद्धा तेवढा अनुभव आहे. गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळत आलेले आहेत आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक त्यांनी मैदानात दाखवलंय. या वेळेला फटका फसलाय. उंची तर बरीच गाठली आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नात आहेत आणि पहिल्या नव्हे सेकंड अटेम्प्ट मध्ये लावल्या कारणाने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्तीस आलाय 3 आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 19. या षटकाचा विचार केला तर मात्र या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त खर्ची केल्या 2 निखिल भोईर आणि एक विकेट सुद्धा घेतली आहे. दर्जेदार गोलंदाजी. या स्पर्धेकरिता माउंटेन प्रीमियम वॉटर अर्थातच वैभव जोगमार्गे आणि तदनंतर विक्रांत सावंत यांच्या माध्यमातून आपण ज्या बिस्लरीज पाहतोय पाणी व्यवस्था करण्यात आली आहे त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू सो मच. प्रचंड वेगानं हाताळलाय खरा. नो चेंडू पंचांनी दर्शवले. इट्स अ नो बॉल. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. सज्ज होईल पुढचा बॉल.
यावेळेला फटका फसलाय, उंची तर गाठली आहे. 2 धावा कंप्लीट. यावेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय, प्रीतमच्या जवळपास जाऊन पायावर आदळला असं म्हणावं लागेल. प्रीतम लागलं नाही ना? ओके, कारण विवेक जाधवचा पेस आहे आणि विवेक जाधवच्या पेस यस पंच बाईची धाव. हो यस, बाईची धाव आणि त्यावर एक विकेट. कारण विवेक जाधवच्या पेसला अशा पद्धतीचे बॉल कलेक्ट करणं थोडंसं कठीण आहे, कारण ज्या पद्धतीने त्याची आपण ॲक्शन पाहिली तर प्रचंड वेगानं चेंडू हाताळले जात आहेत आणि विकेट किपरला अशा पद्धतीचा बॉल जेव्हा येऊन पायावर ब्रश होत असेल तेव्हा डेफिनेटली लागायचे चान्सेस थोडे जास्त आहेत. परंतु प्रीतम ज्या पद्धतीने विकेट किपिंग करतोय त्याचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्डवर आहे. आमचे स्कोरर माहिती पोहोचवत आहेत. वैभवजी गायकर साहेब उपस्थित झालेत, आपलं सहर्ष स्वागत आहे. वैभवजी गायकर साहेब वेलकम. गोलंदाज विवेक, राऊंड विकेटनं पुढचा बॉल. यावेळेला प्रचंड वेगानं समोरनं मात्र बॉलला बाहेर काढताय. ज्या वेग आहे विवेक जाधव, रफ्तार, रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर असं म्हणावं लागेल. प्रचंड वेग. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्डवर जोडली गेली 23. 3 चेंडू संपले, 23 धावा झाल्यात. म्हणजे या षटकामध्ये विचार केला तर जशा पद्धतीची ती गोलंदाजी बघायला मिळती आहे, या मैदानावर जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धा झाली त्या वर्षाचा बेस्ट बॉलर होता विवेक जाधव, तेव्हा अक्षरशः ओपनमधील खेळाडूंना सुद्धा ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलेलं. आणि आज पुन्हा एकदा जवळपास आपण त्या गोष्टीला 3 ते 4 वर्ष कंप्लीट झालेत, परंतु आज सुद्धा त्याच वेगानं मात्र गोलंदाजी करतोय. ही ताकद आहे या खेळाडूची. सागर पाटील आहेत आमच्या सोबत या ठिकाणी आणि खुश होत आहेत ज्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळते, कारण आपल्या तालुक्यातील असा एक विध्वंसक गोलंदाज या ठिकाणी दर्जेदार बॉलिंग त्यांची बघायला मिळते. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून एक चेंडू बाकी असेल. विजय बटाला सर मल्टी टॅलेंटेड पर्सन, अंपायरिंग केली, आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सध्या. अल्पेश कोतारणे त्यांची संपूर्ण एंटायर सावली क्रिएशनची टीम आहे. यावेळेला मात्र फटका चांगला विवेक जाधव वर केला जातोय. जबरदस्त हल्ला, बॉलला केलंय सरळ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता धावसंख्या 30. 4 षटकार. आपलं सहर्ष स्वागत. नयन साडू, सागर पाटील यांचे साडू आहेत. कोंडलेगावचं व्यक्तिमत्व. आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. सहर्ष स्वागत आहे आपलं. नेक्स्ट मॅच सोपान स्मृती दुपारेपाडा आणि साईदेवा चिखले. चला टॉसला या. सोपान स्मृती दुपारेपाडा आणि साईदेवा चिखले टॉस करण्याकरिता यायचंय. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे प्रीतमची. आता 7वा परीक्षा आणि वाह काय कॅच कंप्लीट केली आहे, जबरदस्त कॅच. आकाश ठाकरे पुन्हा एकदा खुश होत आहे ती कॅच पाहून, कारण बरंच अंतर कापत आलेले आणि सागर पाटील सुद्धा खुश होतात. आजच्या दिवसांना प्रीतमचं यष्टीरक्षणाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याने मगाशी बॉल अडवले. विवेक जाधवचा चेंडू जेव्हा लेग स्टंपला मिस करत होता तेव्हा तिकडे जाऊन
पाय घसरवून सुद्धा बॉलला स्टॉप केला. आता बरंच अंतर कापत गेलेले, म्हणजे जवळपास विकेट किपर असताना तुम्ही स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये जातायत आणि कॅच कंप्लीट करतायत. खूप कठीण गोष्ट आहे, परंतु प्रीतमनं मात्र ती खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केली आहे. विकेट किपरचा खूप महत्त्वाचा रोल असतो प्रत्येक टीममध्ये, आणि तो रोल मात्र कांद्रेकरांकरिता प्रीतम खूप चांगल्या पद्धतीने करत असताना यावेळेला लोवर फुल टॉस स्वरूपातला बॉल चाललाय काऊ करणं झोन बाउंड्री लाईनच्या दिशेने. कपिल कडनं झाली आहे चूक, बॉल दणदण करीत निघून जाईल. सरळ सीमारेषेला क्लिअर करणारा चौकार. 4 धावसंख्या 4 न पाडू. दिवसामधनं इन ऍक्शन सागर बिल्डर अँड टीम सिमरन 11 डीकेपी पाहुणीपाडा या नावानं खेळताना बघायला मिळेल, आणि त्या संपूर्ण संघाकरिता आयुध स्पोर्ट्सचे ओनर कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून मात्र जर्सीज प्रोव्हाइड करण्यात आल्यात. उद्या मात्र इन ऍक्शन, यावेळेला फटका चांगला, मॅच ऑन. सरळ त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते. सर एकच धाव आहे ना? येस ओके. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं पुन्हा एकदा कपिल बॉलवर जातील. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा. वा काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. युवा खेळाडू दोघांमध्ये मात्र कॉलिंग ताळमेळ अगदी अप्रतिम, अगदी योग्य. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या तर करावी लागेल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये आपण निखिल भोईर, मयूर ठाकरे, विवेक जाधव अशा विध्वंसक खेळाडूंना आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 37. चेंडू आतापर्यंत संपले 4, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता चला या सोपान स्मृती दुपारेपाडा आणि साई देवा चिखले. यावेळेला मात्र फटका वेगवान आहे, लॉंग ऑफच्या दिशेनं चाललाय. मागे निखिल भोईर. वा ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलनं अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण युवा खेळाडूंनी बघण्यासारखी गोष्ट आहे ती, ज्या पद्धतीने निखिल भोईर यांनी बॉल स्टॉप केला. कारण अशा पद्धतीच्या आउटफील्डमध्ये जेव्हा फिल्डिंग करताना तुम्ही, तेव्हा एखादी चूक घडली तर तुम्ही बाउंड्री लाईनवर असता, तिथून बाउंड्री जाण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. परंतु ज्या पद्धतीने आपण ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वात आधी ही गोष्ट करताना पाहिलं आणि त्यांच्याकडनं जी गोष्ट सर्व क्रिकेट जगताना शिकली, आज मात्र निखिल भोईर यांनी त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानातनं दाखवलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 39. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू बाकी. वरती विकेटनं फुलटॉस बॉल, आणि त्या फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार बॉलला पाठवलंय सरळ काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि थर्ड अंपायरकडे या ठिकाणी रेफरलची मागणी केली गेली आहे.
थँक्यू सो मच विजय बटाला सर. दुपारे पाडा टीम कॅप्टन दुपारे पाडा. सेकंड इनिंग कडे जाऊयात. मायक्रोफोनवरनं बदल करूयात. तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. धन्यवाद अध्वर शेलार यांना. आपण पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलं एक दर्जेदार अशी मॅच ती आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूने नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करण्याकरता सज्ज आहे टीम गावदेवी नेहरोली. या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदर धावफलकावर धावसंख्या त्यावर जर आपण नजर टाकली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे एकंदर 45-46 धावसंख्येचं लक्ष आहे. आणि या 46 धावसंख्येला धावफलकावर कशा पद्धतीने जोडलं जाईल ते आपण इथे या खेळामध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. निखिल भोईर ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि निखिलच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज महेश जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. दुपारी पाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅच नंतर लगेचच तो निर्णय आपण सार्थकी लावा. गेम ते थोडंसं स्पीडअप करावं लागेल. कालही आपण जर पाहिलं तर थोडासा उशीर झाला होता. आपल्याला अगदी सूर्यनारायण जोपर्यंत आहेत तोपर्यंतच मॅचेस कंप्लीट करायच्यात. कुठल्याही एका टीमला संध्याकाळच्या सत्राचा फायदा मिळू नये हाच त्यामागचा आपला हेतू आहे. निखिल भोईर एक तंत्रशुद्धतेने नटलेला फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. प्रदीर्घ कारकीर्द आहे. मागच्या भरपूर वर्ष जर आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार खेळ निखिलकडनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यानंही स्वतःची एक वेगळी ओळख म्हणा किंवा मग स्वतःचा एक वेगळा दबदबा म्हणा तो निर्माण केलाय. चांगला खेळ त्यानं मागच्या कित्येक वर्षात दाखवला. अप अँड डाऊन प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असतो. तो त्यांना अगदी जवळून पाहिलाय. क्रिकेटमधले चढ उतार ज्या खेळाडूंना जवळून अनुभवलेत
तो हा निखिल भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. स्ट्रायकर एन कडे आहे. त्याच्या विरोधात एक प्रतिभा संपन्न गोलंदाज योगेश दिवा, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल अगदी खोल टप्प्याचा होता, ज्याला तिथे मिड विकेटच्या दरम्यान खेळायचंय. एक सिंगलने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. दुसऱ्या धावे करता आलेत आणि फिल्डिंग थोडीशी संत आहे, त्याचा फायदा निखिलने घेतला. तिथे 2 धावा त्या राफलकावर जोडल्या. स्वतःचं वैयक्तिक खातं ते त्यानं तिथे उघडलं. धावसंख्या 0वरून 2 या आकड्यावर. शिवकृपा वैतरणेश्वर चषक अगदी चातक पक्षी जशी वर्षभर पावसाची वाट पाहतो, तसा हा वाडा तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटर या स्पर्धेची वाट पाहत राहतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. मात्र मागे पेट्रोलिंग करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत त्यानं बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन जे राफलकावर जोडली गेली. धावसंख्या 3 या आकड्यावर. 5 ओव्हरची मॅच आहे. 46 धावसंख्येचं लक्ष्य आहे. दिसायला जरी छोटं असलं तरी 46 धावा राफलकावर लावायच्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज योगेश दिवा. यावेळेस मात्र हा बॉल उडवला इनफिल्डच्या वरनं. क्षेत्र खाली आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल सीमा रेषा पार. इथे रन मिळतील 4. तर हा ठाणे पुणे स्ट्रोक होता. जायचं होतं ठाण्याला, पोहोचला पुण्याला, कारण कव्हर मध्ये खेळण्याचा इरादा होता. बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये आला आणि तिथे रन्स मिळाल्या 4. कुठून आणि कशा मिळाल्यात त्यापेक्षा रन्स मिळाल्यात ते महत्वाचं आहे. यावेळेस मात्र जिथे खेळायचंय तिथेच खेळलाय. ओव्हर दी कव्हर हा दर्जेदार फटका पेशकश केलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4. यावेळेस मात्र हा बॉल त्याला ही हवा दिली आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आक्रमकता ती मैदानात पेशकश केली आहे. षटकार येतोय 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ते तब्बल 17 या आकड्यावर. यावेळेस मात्र हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल तिथे चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पार. पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजाची जमके पिटाई ती आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 ते सध्या प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राहुल जो सध्या आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे एक चांगला बॉल त्याच्या वतीने हाताळला गेलाय. बॉल निर्धाव डॉटच्या स्वरूपाने येतोय. ब्रदर्स ग्रुप चे ध्रुव वेखंडे ज्यांच्याकडनं या स्पर्धेकरता शुभेच्छा येत आहेत. आपलं मनपूर्वक धन्यवाद ध्रुव. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती राफलकावर जोडली गेली. अगदी शांततेने खेळ तोच मैदानातनं सुरू आहे.
गरजेचं आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच कब्जामध्ये घेतली असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं फलंदाजी केली, अगदी विध्वंसक आणि विस्फोटक फटके ते आपल्याला मैदानाच्या आतनं महेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 4 बॉल फेस केलेत, 18वर बॅटिंग करतोय. फिरवलं होतं मात्र योग्य तऱ्हेनं ओळखलंय. फाईन लेग खाली आहे, मग तिथनं बॉल जमिनीशी खेळत बागडत चाललाय सीमा रेषेच्या पार. इथे रन्स मिळतील 4, चौकार. चांगला फटका होता. फाईन लेग थोडासा वर होता आणि फाईन लेग वर होता त्यामुळे मागे थांबवण्याकरता कोणी नव्हता, त्याचा फायदा घेतला. फाईन लेग नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वरच आपल्याला पाहायला मिळतो, कारण खूप कमी वेळा तिकडनं बॉल जाताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे तो वर असलेला फाईन लेग त्याचा फायदा मिळाला, चौकार आला. यावेळेस मात्र वा वा लाजवाब, अप्रतिम दर्जेदार फटका. बॉल सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम 6. फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला, षटकारामध्ये परावर्तित केलंय. पुढचा बॉल अगेन एकदा बॉलला खेचून मारलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार, मैदानाच्या बाहेर. इथे दर्जेदार कलात्मक षटकार. 6. 7 बॉल फेस केलेत आणि 34वर बॅटिंग करतोय. जवळपास 500च्या जवळपासचा स्ट्राईक रेट आहे. अगदी अप्रतिम बॅटिंग. यावेळेस मात्र हा बॉल कट केलाय. बॉलला पुण्याच्या एकदा सीमारेषेच्या दिशेने खेळलाय, वेगानं चाललाय चेंडू आणि यावेळेस तो सरळ निघून जाईल सीमा रेषेच्या नजदीक. तिथे फिल्डिंग झाली आहे, माफ करा, तिथे बॉल थांबला गेलाय. जोपर्यंत चेंडूला उचललं 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावर धावसंख्या 40, येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत फक्त 6. 18 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतनं महेश तो सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक टोटल त्याची जर आपण पाहिली तर ती 36 आहे. 36 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. निखिल भोईर अगदी शांततेने खेळ करताना, सिंगलनं स्ट्राईक रोटेट करताना, आपला रोल अदा करत असताना. तुमच्या वाट्याला प्रत्येक मॅचमध्ये एक रोल असतो आणि तो रोल तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. एका बाजूनं जर आक्रमकतेनं चांगला खेळ होतोय तर मग दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देणं, विकेट टिकवून ठेवणं, सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं आणि निखिलनं खूप चांगल्या पद्धतीनं आपला रोल या मॅचमध्ये अदा करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सागर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये 18 बॉलमध्ये 6 धावा त्या विजयाकरता बनवायच्या आहेत. सागर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन आणि इथे फुल टॉस मिस केलाय. हा बॉल बॅटच्या बट्ट्यातनं निसटत असताना विकेट किपर जाण्यामध्ये गेलाय. होतं खूप वेळा या पद्धतीने चेंडू जो बॅटच्या बट्ट्यातनं निसटत असताना विकेट किपर पर्यंत जातो. इथे हा फुल टॉस बॉल तो मिस केलाय. बॉल निर्धावच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. येणारे 17 बॉल आणि 6 धावा त्या विजयाकरता बनवायच्या टीम नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे यांना. हवेच मात्र तिथे पुल करायचं आहे, मात्र तेवढासा पॉवरफुल नाही आहे, मिडल नाही आहे, त्यामुळे 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. बॅट अँड बॉलमध्ये जेव्हा योग्यतेचा संपर्क होतो ना, तेव्हा एक जो आवाज आहे, टक असा जो आवाज येतो ना, तो एक वेगळा कॉन्फिडन्स देतो. इथे तो बॉल तेवढासा प्रॉपर मिडल नव्हता आणि त्यामुळे एक सिंगल मिळाली. त्यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा फुलर लेंथवर टाकला होता. सिंगल तिथे घेतली गेली आहे. जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेतली पाहिजे. त्यामुळे तुमच्यावरचं प्रेशर ते रिलीज होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या सिंगल अगदी सहजतेनं दाफलकावर अधोरेखित होत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुल टॉस मिळालाय, त्याला हवेत उडवलंय. संधी आहे विकेटची. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय, कॅच कॅरी केला गेलाय. निखिल भोईरला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट पहिला धक्का. साईबाबांचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय.
आमचं वाईट करण्याची ताकद कुणामध्ये नाही आहे, कारण आमच्या नशिबापेक्षा जास्त विश्वास त्या शिर्डीच्या साईबाबांवर आहे. त्या साईबाबांचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 4 धावा कशा पद्धतीने इथे धाफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सागर. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली आणि त्याचा फायदा तिथे नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे यांना मिळाला. बाबू आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. क्लीन बोलच्या माध्यमातून माघारी परतवलंय बाबू. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सागर. इथे मात्र चांगला बॉल आणि पुन्हा एकदा पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेलंय. माघारी जावं लागेल. विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. जरी आमच्याकडे लढण्याजोगं बळ नसलं तरीही आम्हाला मैदानात लढायचं ते सांगतोय. नवीन बॅटर कपिल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. गोलंदाज गौरव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया त्यानं जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक धाव ती दाफलकावर पळून पूर्ण केली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 43 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 धावसंख्येची गरज आहे. एक धाव इथेही दाफलकावर जोडली जाईल. औपचारिकता आहे ती इथे बॅटर्सच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुण्याच्या एकदा मिड विकेट कडे खेळलाय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर लेवल 45 धावा या दाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. एका धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. बघूया ती एक धाव कशा पद्धतीने इथे दाफलकावर जोडली जाते आणि इथे ती एक सिंगल दाफलकावर जोडली जाईल. विजयी होतीये टीम नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. कपिलने जो झेल टिपलाय त्या झेल करता आकाश यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीम
नेहरोली आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि सागर पाटील यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे टीम नेहरोली.